नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी बघा जे काय आपण डेली व्हिडिओ स्पष्टीकरण सहित पाहत असतो त्या सर्व मागील आठवड्याची रिव्हिजन पाहणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे काय आपण व्हिडिओ पाहत आहोत त्यापैकी तुमचा अभ्यास किती झालेला आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि किती उत्तरे तुम्हाला योग्य पद्धतीने द्यायला जमलेले आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे। सर्व प्रश्न आपण प्रश्न उत्तर फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे बघा, तारपा हा कोणत्या जिल्ह्यातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य प्रकार आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, पालघर। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी किंवा समतेचा पुतळा हा कोणाचा आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्री रामानुजाचार्य। पुढील प्रश्न आहे, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रवाळ बेटे आहेत। पुढील प्रश्न आहे, दुसरी महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमृता पुजारी। पुढील प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोह। त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात पार पडते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागपूर। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुवर्णदुर्ग। पुढील प्रश्न आहे, 2024ची G20 शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्राझील। पुढील प्रश्न आहे, भाजपचे देशातील पहिले बिनविरोध खासदार कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुकेश दलाल। पुढील प्रश्न आहे, सिट्रोएन इंडियाने खालीलपैकी कोणास ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलेले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महेंद्रसिंग धोनी। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बृहस्पती म्हणजेच गुरु। पुढील प्रश्न आहे, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिओन, फ्रान्स। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10वा। पुढील प्रश्न आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे। पुढील प्रश्न आहे, PV सिंधू हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बॅडमिंटन। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। यामध्ये ययाती ही वि. स. खांडेकरांची, श्रीमान योगी ही प्रल्हाद केशव अत्रे यांची नसून रणजित देसाई यांची कादंबरी आहे। सो पर्याय क्रमांक बी हा योग्य उत्तर असणार आहे, कारण हा चुकीचा पर्याय आहे। ठीक आहे, मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची आहे, महानायक ही विश्वास पाटील यांची आहे, श्रीमान योगी कोणाची आहे? रणजित देसाई। पुढील प्रश्न आहे, 2024चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विजय भटकर। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुकुमार सेन। पुढील प्रश्न आहे, भारताला संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, M.N. रॉय। पुढील प्रश्न आहे, महाज्योती ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नागपूर। पुढील प्रश्न आहे, 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वात जास्त मतदारांची नोंदणी कोणत्या राज्यात झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा। पुढील प्रश्न आहे, लोकसभेत जास्तीत जास्त 552 सभासद असू शकतात ही तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 81।
पुढील प्रश्न आहे नागरिकत्व सुधारणा कायदा किंवा CAA देशामध्ये केव्हापासून लागू झाला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 11 मार्च 2024. पुढील प्रश्न आहे 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी टॅगलाईन काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चुनाव का पर्व देश का गर्व. पुढील प्रश्न आहे चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न आहे जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 14 जून. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक कशाचा असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हवा. पुढील प्रश्न आहे वायुरूप पदार्थांचे द्रवरूप रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सांद्रीभवन. पुढील प्रश्न आहे 2024च्या ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मीराबाई चानू. पुढील प्रश्न आहे भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडविण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. पुढील प्रश्न आहे ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतीय सीमा सुरक्षा दल किंवा BSF. पुढील प्रश्न आहे नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्तव्यपथ. पुढील प्रश्न आहे जागतिक वृक्षनगरी 2023 हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई. सलग तिसऱ्यांदा जिंकलेला आहे मुंबईने. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 24 एप्रिल. पुढील प्रश्न आहे भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संत एकनाथ. पुढील प्रश्न आहे देश व गुप्तचर संस्थेबाबत चुकीचा पर्याय कोणता? भारत रॉ, अमेरिका CIA, इस्रायल मोसाद, पाकिस्तान SIS. या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी पाकिस्तानची SIS नसून या ठिकाणी बघा ISI ही संघटना आहे. ठीक आहे ISI. पुढील प्रश्न आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरसिंग यादव. मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते मागे आपण स्पष्टीकरण सहित पाहिलेले आहे. डेली आपण जे काही व्हिडिओ टाकतो त्यामध्ये आपण उत्तर आणि इतर 3 ऑप्शन तसेच उत्तराशी संबंधित इतर फॅक्ट्स स्पष्टीकरण करत असतो. ठीक आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा पुरुष क्रिकेट T20 विश्वचषक 2024चे ब्रँड ॲम्बेसिडर कोणास बनवण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व म्हणजेच क्रिस गेल, युवराज सिंग आणि उसेन बोल्ट. पुढील प्रश्न आहे साहित्यिक व टोपणनाव याबाबत चुकीचा पर्याय कोणता? गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बालकवी, कृष्णाजी केशव दामले, केशव कुमार, ना.दो. महानोर रानकवी. यापैकी चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक सी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशव कुमार नसून केशव सूत. ओके. पुढील प्रश्न आहे कोणती नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माही किंवा मही. पुढील प्रश्न आहे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जळगावमधील अमळनेर. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कलम वटहुकुमाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कलम 123. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सांगली. पुढील प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय अभिनेत्री कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए देविका राणी.
पुढील प्रश्न आहे, अलीकडेच कृत्रिम पावसामुळे खालीलपैकी कोणत्या देशात पूर आला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, UAE. पुढील प्रश्न आहे, फिडे बुद्धिबळ स्पर्धा 2024 खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुकेश. पुढील प्रश्न आहे, फरक्का बॅरेज किंवा फरक्का बॅरेजचा वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत व बांगलादेश. पुढील प्रश्न आहे, राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली किंवा केव्हा केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1828. पुढील प्रश्न आहे, लोकसंख्येनुसार पहिला, दुसरा व तिसरा देश कोणता? याचं योग्य उत्तर आहे पहिला भारत, दुसरा चीन, तिसरा अमेरिका, पर्याय ए. पुढील प्रश्न आहे, अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण केव्हा झाले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 22 जानेवारी 2024. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ केव्हा नेमले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1674, 6 जून. पुढील प्रश्न आहे, पुरुष हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जर्मनी. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागपूर, गोवा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती हस्तकला ही आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलमकारी. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महर्षी धोंडो केशव कर्वे, 1916ला. पुढील प्रश्न आहे, व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लॉर्ड लिटन. रद्द कोणी केलता? लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न आहे, चांद बीबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अहमदनगर. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोल्हापूर. पुढील प्रश्न आहे, पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राज्यसूची. पुढील प्रश्न आहे, गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिथेन. पुढील प्रश्न आहे, जायकवाडी धरणाचा उपविभाग गोदावरी नदीच्या डॅश डॅश या उपनदीवर बांधलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंदफणा. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, पुणे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात पंचायत राजची अंमलबजावणी केव्हा सुरू झाली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 मे 1962. पुढील प्रश्न आहे, चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1098 किंवा 1098. पुढील प्रश्न आहे, भारताचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजीव गांधी. पुढील प्रश्न आहे, पहिला क्रिकेट T20 वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत. पुढील प्रश्न आहे, 2024ची 50वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात पार पडणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फासानो, इटली. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींचा मृत्यू पदावर असताना झाला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, झाकीर हुसेन. पुढील प्रश्न आहे, गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जॉर्ज 5वा, बी. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पूर्व विदर्भ.
पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? महात्मा फुले 1827, महात्मा गांधी 1873, बी आर आंबेडकर 1891, लोकमान्य टिळक 1856 पैकी पर्याय क्रमांक बी 1873 महात्मा गांधी ही जोडी चुकीची आहे. महात्मा गांधीचा जन्म 1873 नसून 1869 पोरबंदर गुजरात या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोकशाहीचे विकेंद्रीकरण. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिल्या क्लोन देशी गीर गाईचे नाव काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गंगा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात लांब नदी कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधू. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात. एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. कमेंट करा कोणती राज्य आहेत, आपण मागे पाहिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, CBIचे विस्तारित रूप काय आहे? आहे बघा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पर्याय क्रमांक सी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए येरवडा पुणे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याने सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव असणे अनिवार्य केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, अल्झायमर हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेंदू. पुढील प्रश्न आहे, 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऋतुराज अवस्थी. पुढील प्रश्न आहे, भारताचे UPI वापरणारा युरोप खंडातील पहिला देश कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स. पुढील प्रश्न आहे, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सातारा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कंपनी एलन मस्क यांच्या मालकीची आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ट्विटर. पुढील प्रश्न आहे, लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 25 वर्ष. पुढील प्रश्न आहे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बालकवी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात. पुढील प्रश्न आहे, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वर्धा. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1885. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्लू मॉर्मॉन. पुढील प्रश्न आहे, घोडे बांधण्याच्या जागेस काय म्हटले जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पागा. पुढील प्रश्न आहे, भारताचे दुसरे राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर एस राधाकृष्णन किंवा सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? भूदल उपेंद्र द्विवेदी, वायुदल अमरप्रीत सिंग, नौदल कृष्ण स्वामीनाथन, CDS दिनेश त्रिपाठी. या ठिकाणी चुकीचा पर्याय क्रमांक डी CDS दिनेश त्रिपाठी नसून CDS आहेत अनिल चौहान. दिनेश त्रिपाठी हे नौदलाचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई-कॉमर्स तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ईमेल. पुढील प्रश्न आहे, सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विल्यम बेंटिंक.
पुढील प्रश्न आहे, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तराखंड. पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा झाली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1948. 7 एप्रिल 1948ला जागतिक आरोग्य संघटनेची किंवा WHO ची स्थापना झालेली आहे, म्हणून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे मित्रांनो आपण 100 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. 100 पैकी किती उत्तरे तुम्हाला योग्य पद्धतीने द्यायला जमलेले आहेत कमेंट करायचं आहे, ठीक आहे. ही जी रिव्हिजन होती ती अतिशय महत्त्वाची होती. दररोजचे व्हिडिओ देखील पाहायचे आहेत आणि रिव्हिजन देखील पाहायची आहे, म्हणजे दररोज तुमचा अभ्यास होतो आहे आणि आठवड्यात एकदा तुमची परीक्षा होत आहे असं समजायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार, ठीक आहे. व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ज्यांनी केलं नसेल त्यांनी, ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे, अभ्यास आणि ग्राउंड चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.